फसवतो, आपल्या उमेदवाराला फसवतो, आपल्या कार्यकर्त्याला फसवतो, आपल्या नेत्याला फसवतो. आणि म्हणून इथून पुढचा काळ आता खरं सांगू असल्या मुद्दा जर त्या गेटवर ट्रान्समीटर बसवला असतो ना, ट्रान्समीटर, तर ज्यांनी कडायचं तो या बाजूला ये, ज्यांनी तू तारीख दिली तो त्या बाजूला ये, अर्धी पण नसते. कारण ते उघडं पडत नाही, तू तारीख कोण टाकला. आणि म्हणून झालं गेलं सोडून द्या. काय होतं तुमच्या मनात ते बाहेर टाका. खांद्याला खांद्यावर परिचयात सगळ्या निवडणुका पुढे आपल्याला एकत्र लढायच्या. आणि पुन्हा जर तुम्ही असं करायचं तर आपली नुकसान आपणच करून घेऊ. गावागावांनी कार्यकर्त्यांनी स्वतःला थोडं बदलून घ्या. मी इतका मोठा नाही देवेंद्र भाई तुम्हाला सल्ला देईल, पण मी बैलगाड्याची भाषा सांगतो. आमची वारी तर काठवा वारी ना काठव आणि कांड्यावर बैल बंदी करून तो धुळकडी बंदी तू ती बारी पहिल्यात होती, म्हणून तुम्हाला तो प्रकार करावा लागेल. 1500 मताचा विजय आपल्या कट्टर निष्ठावान कार्यकर्त्याला तो मान्य नाही. म्हणून लोक सावकाश येत होती. कोणाला ते मान्य झालं नाही. निवडणूक संपल्यावर आम्हाला वाटत होतं, मी बाईला म्हणालो बाई निवडणूक ही गडबड सगळी निवडणूक प्रचार भाग वेगळा होता, तुझा म्हणून परंतु इथून पुढं सावध पवित्र घ्यावं लागल. आणि काका तुम्ही पार्टीचे अध्यक्ष सगळ्याला विश्वासात ठेवून रान लावा कार्यकर्त्यांची. पहिलं कोण, दुसरं कोण, तिसरं कोण, चौथं कोण, पाचवं कोण. आता प्रचारात ते 5 दिवस सांगितलं होतं ते आपल्याला उपयोगी आता प्रचारात तुम्हाला चष्मा लावून तपासावं लागेल. एवढ्या संकट काळात कोण कोण आपल्या पाठीशी उभं राहिले. मी प्रचारात सुद्धा सांगत होतो का ज्यांनी ताकद लावून काम केलं, त्यांनी रात्रंदिवस पळापळ केली, घड्याळ मतदान म्हणून सांगत होती, रात्र ज्यांनी केलं घेतली त्याची नोंद तुमच्या घरातल्या. आणि जे लपाचे पिकाच्या आवश्यक जाऊन वेगळं सांगत होती हे तुमच्याकडे येतील कामाला यांची पण नोंद आवश्यक. त्यावेळेला समजत खरं आणि खोटं कोण. आता साहेब आमची परीक्षा संपली, तुमची परीक्षा चालू झाली. आता निवडणुका कार्यकर्त्यांचे आता तिकीट मागायला खूप येते. नगरपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आता खेळ तुमच्या हातात गेलाय. तुमच्या निवडणुका संपल्या, आमच्या निवडणुका आता सुरू होतील. मग तुमच्या पतसंस्थेच्या निवडणुका शहर बँक असेल सगळ्या वेगवेगळे संस्थांत होत नाही. त्या संस्थेत कोण पाहिजे, कोण पक्षाच्या प्रमाणे काम करील, जो वेळ देईल, जो टाइम देईल, अशा लोकांना संधी द्या. महायुतीमध्ये आम्ही इतर घटक पक्ष आमचा थोडाफार विचार करा. तुमच्या पुढे आम्ही तुम्ही बोलत नाही, तुम्ही जो सहकार करून आम्ही मान्य करू. एवढ्या प्रसंगी सांगतो हे आहे आरबीएन मीडिया ग्रुपचं आरबीएन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात आरबीएन महाराष्ट्र. रहा अपडेट प्रत्येक क्षणी. ताज्या अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा.